हा विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या लेक्चरमध्ये गुरुकृपा क्लासला आज नवीन लेसन बघणार आहोत। यामध्ये भूमितीतील मूलभूत संकल्पना, भूमितीच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्याविषयी पाहणार आहोत। नंतर भूमिती विषयाचे जे काही आपले लेसन्स आहेत, जे काही आपले चॅप्टर आहेत, त्या प्रकरणामधील सर्व माहिती आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जे जे आवश्यक आहे किंवा जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये येण्यासारखं असते दरवर्षीच्या पेपरमध्ये, त्याविषयी आपण सर्व लेक्चर बघणार आहोत। तर इथं आपण मूलभूत संकल्पना असं लिहिलेलं आहे। आता भूमितीमधील मूलभूत संकल्पना म्हणजे काय आपल्याला माहिती आहे। आपण इयत्ता 4थी 5वी पासून शिकत आलो की भूमिती म्हटलं की एक बिंदू असतो, त्यानंतर काय असते, याला काय म्हणतात, बिंदू, नंतर रेषाखंड हा या पद्धतीचा, हा एक ए पॉइंट आणि दुसरा बी पॉइंट, त्यानंतर किरण कसा असते पहा, तर या पद्धतीचा किरण असते, हा ए आणि हा बी, किरण ए बी, ए पासून सुरू झाला या ए पॉइंट पासून बी कडे, बी या दिशेने, इथं बाणाचं टोक असते, म्हणजे धनुष्यातील बाणासारखा हा बाण असते, याला म्हणतात किरण ए बी। त्यानंतर आपल्याला माहिती आहे रेषा कशी असते, तर दोन्ही बाजूंनी बाणाची टोकं असतात, याला नाव जर आपण दिलं तर रेषा ए बी। त्यानंतर प्रतल, या पद्धतीचं प्रतल असते। प्रतल हे अमर्याद असते, जसं अवकाश आहे, अवकाश हे एक प्रतल आहे, तर याला म्हणतात प्रतल, ज्याला आपण शॉर्ट मध्ये एक पृष्ठ म्हणू, पण अमर्याद प्रतल हे काय असते, अमर्याद असते, हे आहे प्रतल। आता हे दोन प्रतल जेव्हा परस्परांना छेदतात, पहा या पद्धतीचे, एक दुसरं प्रतल, हे दोन प्रतल परस्परांना छेदून राहिले, तर यांच्या छेदनबिंदूमुळे एक रेषा तयार होत असते। काय तयार होत असते, रेषा, कारण की प्रतल हे अमर्याद असते म्हणून रेषा तयार होते त्यांच्या छेदनबिंदूमुळे। त्यानंतर आपण पाहणार आहोत छेदणाऱ्या रेषा, ही एक रेषा, ही दुसरी रेषा, म्हणजेच रेषा ए बी आणि दुसरी रेषा लिहू आपण एक पी क्यू, या परस्परांना इथं या यम मध्ये छेदून राहिल्या, याला म्हणतात छेदणाऱ्या रेषा। त्यानंतर समांतर रेषा, अशा प्रकारच्या ह्या ज्या दोन रेषा असतात याला आपण समांतर रेषा म्हणतो। का, समांतर रेषेची व्याख्या काय आहे, तर एकाच प्रतलातील दोन रेषा ज्या कितीही वाढविल्या असता परस्परांना कधीही छेदत नाही, अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात। आता समांतर रेषा आणखीन कशाला म्हणतात पहा, तर मी ही एक रेषा काढतो, रेषा ए बी, या रेषा ए बी ला एकाच प्रतलात आहेत ह्या सर्व रेषा, ही दुसरी रेषा पी क्यू ही समांतर आहे, आणि या ए बी ला आणखीन एक तिसरी रेषा एल एम, एकाच प्रतलातील ह्या तीन रेषा आहेत की रेषा पी क्यू आणि रेषा एल एम, ह्या दोन्ही रेषा या रेषा ए बी ला समांतर आहेत। जर एकाच रेषेला समांतर असणाऱ्या सर्व रेषा ह्या परस्परांना समांतर असतात, एकाच रेषेला समांतर असणाऱ्या सर्व रेषा ह्या परस्परांना समांतर असतात, ह्या झाल्या समांतर रेषा। त्यानंतर पहा आपण
एकसंपाती रेषा, 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा, 1 2 आणि ही एक तिसरी रेषा घेऊ. हे या एकाच बिंदूमध्ये यम मध्ये परस्परांना छेदून राहिले. समजा रेषा यल, रेषा यम आणि रेषा यन. ह्या रेषा यल, यम आणि यन ह्या परस्परांना एकाच बिंदूत छेदतात यम मध्ये, म्हणून या तिन्ही रेषांना एकसंपाती रेषा असं म्हणतात. तर एकसंपाती रेषा म्हणजे काय? 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा परस्परांना जर एकाच बिंदूत छेदत असतील, अर्थातच एकाच प्रतलातल्या आहेत ह्या, तर त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात. आणि हा जो बिंदू असतो यम, या यमला संपात बिंदू म्हणतात. संपात बिंदू यमला काय म्हणतात? संपात बिंदू. आणि या रेषांना काय म्हणतात? एकसंपाती रेषा. एकसंपाती रेषांची व्याख्या काय आहे? तर 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा जर एकाच बिंदूमध्ये छेदत असतील तर त्या रेषांना एकसंपाती रेषा म्हणतात. आणि ह्या रेषा ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला एकसंपाती बिंदू असं म्हणतात, म्हणजे संपात बिंदू म्हणतात. समजून राहिलं? त्यानंतर पहा, आपल्याला समजा एक ही अशी रेषा दिली, यावर काही बिंदू दिले ए, बी, सी आणि डी. तर या बिंदूंना एक रेषीय बिंदू म्हणतात. जे बिंदू एकाच रेषेवर असतात त्या सर्व बिंदूंना एक रेषीय बिंदू असं म्हणतात. नंतर मी पुन्हा आणखीन बिंदू काढतो. पहा, इथं बिंदू ए, हा बिंदू बी आणि बिंदू सी. हे एकरेषीय बिंदू नाही. हा असा जोडला, हे एकाच रेषेवर येतील का? नाही. तर एक रेषा ए बी होईल, नंतर बी सी होईल, नंतर ए सी होईल. म्हणजेच हे नैकरेषीय बिंदू आहे. बिंदू ए, बी आणि सी हे नैकरेषीय बिंदू आहेत, कारण की हे एका रेषेवर नाहीत आहेत. एका रेषेवर जर असले तर याला आपण एकरेषीय बिंदू म्हणतो. तर हे कोणते बिंदू आहेत? नैकरेषीय बिंदू. आता या बिंदूमध्ये समजा ही एक रेषा आहे, यावर 1 2 3 4 बिंदू आपण घेतले. तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये एक असा प्रश्न येत असतो की एकरेषीय बिंदू ए, बी, सी, डी या बिंदूंनी एकूण किती रेषाखंड तयार झाले. तर किती रेषाखंड तयार झाले हे आपण कसं काढू? तर याचं एक सूत्र असते. सूत्र काय असते पहा, बिंदूंची संख्या, बिंदूंची संख्या गुणिला बिंदूंची संख्या वजा 1. बिंदूंची संख्या यामधून वजा करायचा 1 आणि याला भागीला 2 बरोबर आपल्याला तयार होणारे रेषाखंड मिळतात. तयार होणारे रेषाखंड. तर पहा किती रेषाखंड तयार होतात. यामध्ये बिंदू किती आहेत? तर 4 आहेत. म्हणजे बिंदूंची संख्या 4 गुणिला बिंदूंची संख्या वजा 1 म्हणजे 4 वजा 1 बरोबर 3 भागीला 2. 4 त्रिक 12 भागीला 2 बरोबर 6. इथं 6 रेषाखंड तयार झालेले आहेत. तर 4 एकरेषीय बिंदूंनी एकूण किती रेषाखंड तयार होतात? तर 6. आणि याचं सूत्र काय आहे? एकूण बिंदूंची संख्या गुणिला बिंदूंची संख्या वजा 1 भागीला 2. ही शॉर्ट ट्रिक आहे एकूण रेषाखंड किती होतात ते पाहण्यासाठीची. तर या पद्धतीचे प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये येत असतात. लक्ष द्यायचं. पहा कसे प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये येतात. यामधील काही प्रश्न आपल्या आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहू. त्यानंतरच्या लेक्चर मध्ये या भूमितीविषयीचे भरपूर प्रश्न आपण पाहणार आहोत की जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला येतात, ज्यामध्ये भूमितीच्या सर्व संकल्पना राहतील. कोन राहील, त्रिकोण राहील वगैरे वगैरे भूमितीविषयीचं सर्व. तर या ठिकाणी पहा
प्रश्न कशा पद्धतीने येत असतात ते पाहू आपण. पहा इथे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठीचा या मूलभूत संकल्पनेवर आधारित पहिला प्रश्न पहा. तर पहिल्या प्रश्नामध्ये आपण असं घेऊ, मी एक आकृती काढतो. पहा इथं हा एक बिंदू आहे, इकडे एक दुसरा किरण काढतो, इथं ए बी सी आणि इथं डी नाव देतो. आणि तुम्हाला प्रश्न येत असते अशा आकृतीला धरून की विरुद्ध किरणांची जोडी कोणती. विरुद्ध किरणांची जोडी रिकामी जागा आहे. यामध्ये नंबर 1 मध्ये कोणते किरण वगैरे देऊन देतात की जसं किरण ए बी आणि किरण बी डी. नंतर नंबर 2 किरण बी डी आणि किरण बी सी. नंबर 3 किरण ए बी आणि किरण बी ए. नंबर 4 आणखी या ठिकाणी जोडी किरण ए सी आणि किरण बी डी लिहू शकतो आपण. किरण ए सी आणि किरण बी डी. तर यामधलं योग्य उत्तर कोणतं पहा. आकृती दिलेली आहे आणि प्रश्न असा येत असतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये की बाजूच्या आकृतीमधील विरुद्ध किरणांची जोडी रिकामी जागा आहे. मग विरुद्ध किरण कशाला म्हणतात. तर पहा हा एक असा किरण काढला आपण, हा ए बिंदू, हा इथं समजा बी बिंदू आहे किंवा आपल्या आकृतीप्रमाणे याला इथं बी बिंदू लिहू तर याला सी बिंदू लिहू. आता या बी पासूनच या म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला, बी सी च्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन म्हणजेच परफेक्ट विरुद्ध दिशेला जो किरण आपला हा जातो, अशा दोन किरणांची जी एक रेषा तयार होत असते, तर या दोन किरणांना किरण बी सी आणि किरण बी ए यांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात. म्हणजेच ए बी आणि सी हे या एकाच रेषेवर बिंदू आहेत. विरुद्ध किरण कसे ओळखले जातात तर किरण बी सी आणि किरण बी ए यांचा बी हा सामायिक बिंदू असून हे तीनही बिंदू एकाच रेषेवर असतात. अशा प्रकारच्या किरणांच्या जोडीला विरुद्ध किरण म्हणतात. तर या ठिकाणी पहा हा किरण बी ए आणि बी सी म्हणजेच ए बी आणि बी सी हा काय आहे, विरुद्ध किरण आहे. तर किरण ए बी आणि किरण ए बी किरण बी ए एकच किरण झाला. ए बी आणि बी डी. किरण बी सी आणि किरण बी सी आणि किरण इथं पुन्हा बी सी लिहिलं गेलं, इथं बी ए पाहिजे. तर या ठिकाणी हा किरण बी सी आणि किरण बी ए हे कोणते आहेत, परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. म्हणजे तिथं पर्याय क्रमांक 2 तुम्हाला इथं असे ऑप्शन दिलेले असतात 1 2 3 4 या पद्धतीने असे ऑप्शन असतात. यामधला जो योग्य पर्याय आहे तो आपल्याला त्यामध्ये असं आहे पूर्ण काळा करायचा असते, पूर्ण भरायचा असते. योग्य पर्याय आपला पर्याय नंबर किती आहे तर 2 आहे. म्हणून आपण इथं 2 ला क्लिक केलेला आहे. 2 मध्ये इथं सर्व हा डार्क बनवलेला आहे. म्हणजे किरण बी सी आणि किरण बी ए हे परस्परांचे विरुद्ध किरण आहेत. त्यानंतर आणखीन एक प्रश्न पाहू आपण. नंबर 2 दोन विरुद्ध किरणांच्या
सामायिक बिंदूंनी रिकामी जागा तयार होते। नंबर 1 मध्ये असते समजा रेषा, नंबर 2 मध्ये रेषाखंड, नंबर 3 मध्ये किरण, नंबर 4 मध्ये काही लिहू शकता तुम्ही समजा जे काही येईल ते प्रतल। इथे पहा आता याच्यातला ऑप्शन कोणता योग्य आहे पहा, दोन विरुद्ध किरणांच्या सामायिक बिंदूंनी। पहा इथं हा एक किरण काढू आपण BC आणि याचा विरुद्ध किरण काढू आपण BA। आता सामायिक बिंदू A आणि C हा तर इनिशियल पॉइंट आहे किरणांचा, म्हणजेच या AC ने काय तयार झालं तर सामायिक बिंदू घ्यायचे फक्त, हे बाणाची टोके नाही, तर या ठिकाणी रेषाखंड तयार झाला म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा आणखीन एक प्रश्न पहा, दोन विरुद्ध किरणांनी रिकामी जागा तयार होते। पुन्हा पर्याय तेच आपले, रेषा, नंबर 2 रेषाखंड, नंबर 3 प्रतल, नंबर 4 किरण। इथे पहा दोन विरुद्ध किरणांनी, हा एक किरण BC, दुसरी आकृती काढू आपण, हा किरण BC आणि याचा विरुद्ध किरण हा BA। हा एक किरण म्हणजे BC हा जो किरण आहे याला हे बाणाचं टोक देखील आलेलं आहे, कारण की हा किरण आहे, आणि याचा विरुद्ध किरण BA हाही एक किरणच आहे। याचे आपल्याला सामायिक बिंदू जसे पहिल्या प्रश्नात विचारले तसं नाही विचारलं, तर दोन विरुद्ध किरणांनी काय तयार होते तर दोन्ही साईडला बाणाची टोके आहेत, म्हणजे काय तयार होते तर रेषा तयार होते। समजून राहिलं। त्यानंतर आणखीन एक प्रश्न पाहू आपण। पहा इथे प्रश्न क्रमांक 3 आहे, मूलभूत संकल्पनेवर आधारित छोटे प्रश्न येत असतात। पहा इथं एक मी अशी रेषा काढतो, या रेषेवर A B C D E F हे एवढे बिंदू घेतले मी, आणि प्रश्न आहे की आकृतीमध्ये एकूण रिकामी जागा रेषाखंड आहेत। तर याचं उत्तर कसं काढायचं पहा, याचं उत्तर तुम्हाला सांगितलं आहे मी, बिंदूंची संख्या 1 2 3 4 5 6, बिंदूंची संख्या 6 गुणिला बिंदूंची संख्या वजा 1 भागिला 2 बरोबर रेषाखंड, म्हणजेच रेषाखंडांची संख्या। तर 6 गुणिला 6 वजा 1 बरोबर 5 भागिला 2, 6 पंच 30 भागिला 2 बरोबर 15। किती रेषाखंड तयार झाले 15। तुम्हाला पर्याय येतात, पर्याय नंबर 1 10, पर्याय नंबर 2 12, पर्याय नंबर 3 15, पर्याय नंबर 4 20 असं काहीतरी येते। तर यातला योग्य पर्याय किती येईल मग 15। काढायचं कसं तर पहा, याच्यासाठी सूत्र आहे, एकरेषीय बिंदू आहे ते, या एकरेषीय बिंदूंनी किती रेषाखंड तयार केले असा प्रश्न आहे। तर रेषाखंड किती तयार होत असतात, बिंदूंची संख्या गुणिला बिंदूंची संख्या वजा 1 भागिला 2 बरोबर तयार होणाऱ्या रेषाखंडांची संख्या, म्हणजे 6 गुणिला 5 भागिला 2 30 भागिला 2 बरोबर 15। हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असते, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी येत असते हा। त्यानंतर पहा
त्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रतल कसं निश्चित होते, तर दोन छेदणाऱ्या रेषांनी प्रतल निश्चित होते. पहा चौथा प्रश्न, रिकामी जागा प्रतल निश्चित करतात. प्रतल निश्चित करतात. नंबर 1, एक बिंदू. नंबर 2, दोन बिंदू. नंबर 3, एक रेषीय बिंदू. आणि नंबर 4, 3 नैकरेषीय बिंदू. तर प्रतल कसं निश्चित होत असते हे आपण आधीच पाहिलेलं आहे की दोन छेदणाऱ्या जर रेषा असल्या तर ते एक प्रतल निश्चित करतात, किंवा 3 नैकरेषीय बिंदू हे एक प्रतल निश्चित करतात. या एका बिंदूंनी प्रतल निश्चित होत नाही, 2 बिंदूंनी होत नाही, किंवा एक रेषीय बिंदूंनी देखील होत नाही. तर पर्याय नंबर 3 नैकरेषीय बिंदू. म्हणजे या रिकामी जागेमध्ये काय भरायचं आहे, तर 3 नैकरेषीय बिंदू तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. म्हणजे आपला योग्य पर्याय काय राहील, तर 4 राहील. अशा प्रकारचे प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मूलभूत संकल्पनेवर आधारित येत असतात. भूमितीचे भरपूर प्रकरण आपल्याला पाहायचे आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठीचे. प्रत्येक लेक्चर पाहत राहा तुम्ही गुरुकृपा क्लासचं. प्रत्येक लेक्चर पाहिल्यानंतर तुमचं टोटली संख्याशास्त्रापासून बीजगणित भूमिती पूर्ण नॉलेज कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी एक्झॅक्टली 100% वाढेल. ओके.